नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 22 आणि 23 तारखेला या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर 22 तारखेला मुंबई, कोकण, गोवा, नाशिक या भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. हा पाऊस जोरदार ते सर्वसाधारण राहणार आहे. तसेच जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. पावसाची शक्यता खूप कमी आहे. तसेच हा पाऊस 22 आणि 23 तारखेला नाशिक, मुंबई, पालघर या पुणे या भागामध्ये चांगला जोरदार राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस जळगाव, खंडवा, अकोला, अमरावती, तसेच नांदेड, वागला, पुसद, नागपूर, चंद्रपूर, तसेच गोंदिया, भंडारा या भागामध्ये 21 आणि 22 तारखेला पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस सर्वसाधारणतः जोरदार पडण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. किनारपट्टी, नाशिक, जळगाव, अकोला, अमरावती, पूर्ण विदर्भ खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे. मराठवाड्यात देखील ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु टेम्परेचरचे प्रमाण वाढणार आहे. ढगाळ वातावरण राहणार आहे, पण उन्हाचा चटका चांगला जाणवण्याची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये. तसेच हा पाऊस राजस्थान, गुजरात या भागामध्ये तुफान पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि त्या ठिकाणी खूप असे अति जोरदार असे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. आणि जास्त या ठिकाणी लो प्रेशर असल्यामुळे राजस्थान आणि गुजरात या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहून फक्त काही जिल्ह्यातच स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तसेच हा पाऊस मित्र 23 तारखेला मराठवाड्यात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि ते वातावरण फक्त संभाजीनगर, जालना, बीड या भागामध्ये एकदम जोरदार असे ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची खूप शक्यता कमी आहे. मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहणार आहे, फक्त मोजक्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, मराठवाड्यामध्ये बीड, केज, माजलगाव, परळी, परभणी, हिंगोली, तसेच जिंतूर, लोणार, जालना या भागामध्ये 23 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ साईडला देखील पावसाची शक्यता आहे. नांदेड, तसेच उमरेड, पुसद या भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे 23 तारखेला. आणि यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, वणी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती, अकोला, पूर्ण विदर्भ साईडला सर्वसाधारणतः जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. खामगाव, अकोला, बुलढाणा, चिखली, जालना या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सिल्लोड, जळगाव या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस मुंबई, किनारपट्टी, नाशिक, तसेच इगतपुरी, जुन्नर, खोपखेड, पुणे, सातारा, चिपळूण, कराड, कोल्हापूर या भागामध्ये देखील 23 तारखेला पावसाची शक्यता आहे. आणि 22 तारखेला फक्त मुंबई किनारपट्टी या भागातच पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात वातावरण ढगाळ राहणार आहे, परंतु पावसाची शक्यता खूप कमी आहे. फक्त जालना, सिल्लोड, चिखली या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, अशी रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.